न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, गावकरी देखील आंदोलनावर ठाम आहेत, धनंजय देशमुख। स्थानिक पोलीस स्टेशनने CID कडे काय तपास दिला तो योग्य आहे का? CID सोसायटी चांगल्या दिशेने तपास करत आहेत, परंतु बेसिक तपास जो आहे तो समाधानकारक झालेला नाही। त्यावर आम्ही चर्चा केली। धक्कादायक माहिती अशी समोर आली की SP यांनी याबाबत कुठलीही माहिती पुरवली गेली नव्हती। 6 डिसेंबर रोजी काय अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला नाही। सगळे गुन्हे दाखल झाले ते वेळ निघून गेल्यावर झाले। पोलिसांनी कृष्ण आंधळेला का आश्रय दिला होता? लोकांचे खून करण्यासाठी, अपहरण करण्यासाठी त्याला पोलिसांनी मित्र बनवले होते का? या सर्व प्रश्नांवर आजचे आंदोलन आहे। आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, गावकरी देखील आंदोलनावर ठाम आहेत। अॅट्रॉसिटी का नाही घेतली? ती घेतली असती तर पुढची आज असा जो ग्रामस्थ तसे देशमुख कुटुंबानं ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या प्रशासनाकडे, त्या मान्य न झाल्यामुळं अन्नत्याग आंदोलन केलं जाते। नाही, मुळात जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे CID कडे, हा योग्य आहे का? CID ऑफिस, SIT सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत, चांगला करत आहेत। SP साहेबांचं काम मागच्या 3 दिवसापासून 2.5 महिन्यापासून बघतोय आपण, एक चांगल्या पद्धतीने चालू आहे। परंतु जो बेसिकली काही तपास आहे जो समाधानकारक नाही, एकदम चुकीच्या पद्धतीने झालाय, त्यानुसार त्यावर सुद्धा आम्ही SP साहेब आम्ही काल चर्चा केली। एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की SP साहेबांना याच्यात कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाहीये की नेमकं कशा प्रकारे ही घटना घडली। 6 तारखेला अॅट्रॉसिटी का नाही घेतली? ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती। ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर, खून झाल्यावर घेतल्या। अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी कृष्ण आंधळे हा फरार आरोपी आहे। तो मागील 2 वर्षापासून फरार आहे, आता देखील फरार आहे। पोलिसांनी त्याला का आश्रय दिला? त्याला का मित्र बनवून घेतलं? लोकांचे खून करण्यासाठी, दरोडा टाकण्यासाठी, खंडणी मागण्यासाठी, अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर या सगळ्या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते आज 10 वाजल्यापासून कुटुंबीय आणि गाव आम्ही करत आहोत। प्रशासनाकडून काही संपर्क करण्यात आलाय का? कोणी आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने भेटण्याला येण्याची शक्यता आहे का? नाही, काहीच माहीत नाही। त्याची माहिती देखील आम्ही कुठून घेतली नाही। आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत, आंदोलन करणार आहोत आणि गावकरी या निर्णयावर ठाम आहेत। म्हणून आम्हाला जे काही पुढे होणार आहे ते आता काहीच आम्हाला कोणाला माहीत नाही। जे काही समोर येईल ते तुम्ही असणार आहेत, त्यावर आपण पुढील दिशा ठरवणार आहोत। कसं स्वरूप असणार आहे? किती दिवस साधारण हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला? 1-2 दिवस अन्नत्याग आंदोलन आहे। त्याच्यानंतर जर कुठलीच दखल नाही घेतली गेली तर मग अन्न पाणी कोणीच घेणार नाही, कुटुंबीय घेणार नाही आणि गावकरी घेणार नाहीत, असं कालच गावकऱ्यांच्या वतीने रात्री सांगण्यात आलेलं आहे। साधारण किती लोक आज अन्नत्याग आंदोलनाला बसणार? इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढ्या व्यवस्थेमध्ये सगळे लोक जेवढे बसतील तेवढे लोक इथं आजपासून आंदोलन सुरू करतील। आपण पाहिलं तर ज्यावेळेस आंदोलन केलं जातं, काहीतरी वेगळं ऍक्टिव्हिटी केली जाते तेव्हा कारवाई केली जाते। यापूर्वीच्या आंदोलनाचा अनुभव तुम्हाला आला? नाही, आंदोलन करण्यामागचा सगळ्यात मोठा हेतू असा आहे की ज्यावेळेस माणूस चिडतो, ज्यावेळेस माणूस त्रास करून घेतो स्वतःला, किंवा मी एक चांगल्या शब्दात सांगेल, कुठल्याही माणसानं रोज एक चूक केली तरी चालते, पण एक चूक परत जो माणूस करतो त्याच्याविषयी खूप चिड तयार होते। त्याच पद्धतीने केज पोलीस स्टेशननी जे काही तपास केलेला आहे त्याच्या संदर्भात कुठलीही माहिती वर SP साहेबांना कळवलेली नाही, किंवा जी कळवली ती चुकीची कळवली। काल सिद्ध झालंय। काल आम्ही ज्या काही संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केले, हँड फ्री कॉल करून आम्ही त्यांना सांगितलं की विचारा आम्हाला ह्या गोष्टीबद्दल काही विचारणा केलेली आहे का ह्यांनी,
तसं समोर आलं की आम्हाला कुठेही विश्वासात त्यांनी घेतलं नाही. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात आणि न्यायासाठी हे करतोय आपण. दुसरा आपल्या ह्याच्यामध्ये कुठलाच हेतू नाही. न्याय मिळणे हा आपला सगळ्यात मोठा हेतू आहे. त्याच्या बाजूला आपण इकडं तिकडं अजिबात जाणार नाहीत आणि न्यायासाठी काही जरी करावं लागलं तरी ग्रामस्थ आणि कुटुंबीय हे तयार आहे. आपण जर बघितलं तर म्हणजे एकंदरीत असं दिसतंय का की जे प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासन आणि CID आणि SIT याच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. CID SIT खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे काही दिलं गेलेलं आहे मटेरियल त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे. परंतु बेसिकली आणि जे काही पार्श्वभूमी आहे सगळी त्यावर सुद्धा म्हणजे सगळी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं अपेक्षित आहे. ती तशी झालेली नाही आहे. म्हणून त्यांचं काय माहीत नाही आपल्याला कम्युनिकेशन कसं आहे किंवा ते किती एकमेकांना सोबत घेऊन काम करतात पोलीस स्टेशन आणि ह्या 2 समित्या. परंतु त्यांचं काम चालू आहे. SP साहेब त्यांचं काम करतायत. जो हा घात झाला ज्या चुकामुळे झाला ते देखील आपण समोर आणणं आपलं म्हणजे आवश्यकता आहे आणि त्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिक करत आहोत. मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे नाशिकचे संचालक सोहनलाल मोहनलाल भंडारी, अध्यक्ष मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, अध्यक्ष कॅन्सर हॉस्पिटल नामको, अध्यक्ष जैन बोर्डिंग, अध्यक्ष उज्ज्वल गोशाळा पिंपळगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव संचालक पिंपळगाव बसवंत मर्चंट बँक, संस्थापक अध्यक्ष कांदा बटाटा भवन, अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक आकाश छाजेड, उपाध्यक्ष प्रशांत दिवे, जनसंपर्क संचालक बबन गीते, ललित कुमार मोदी, विजय साने, हरीश लोढा, अविनाश कोठी, अशोक संजय, प्रफुल्ल संचेती व तमाम नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकचे सभासद वर्ग तथा सर्व संचालक मंडळ व सर्व अधिकारी व सेवक वृंद नाशिक. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबियांना अन्नत्याग उपोषण करावं लागतंय ही महाराष्ट्राची शोकांतिका जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील नांदेड दौऱ्यावरती आले असून पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप एक आरोपी फरार आहे, तो लवकर सापडावा व पोलीस यंत्रणांनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पडावे. ते पडत नसल्यामुळे देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करावे लागत आहे ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. शरद पवार हे नांदेड दौऱ्यावरती येणार होते पण त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा दौरा रद्द झाला आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल सरकारची भूमिका ही महत्वाची असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्या कुटुंबीय ते येणारच होते परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोकल्याचा जरा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांनी मला कळवलं की ते काही आज येण्याची शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा रिकन्फर्म झाल्यावर मी निघालो. थोडीशी त्यांची तब्येत हे असल्यामुळे ती आज येऊ शकले नाही. देशमुख कुटुंबीय आहे आजपासून अन्नत्याग आंदोलन करतो. ठीक आहे, आता पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. पोलीस दलाच्या कडून ज्या लोकांची अपेक्षा आहेत पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळं अन्नत्यागाच्या पर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं. कुठेतरी धनंजय मुंडे असतील पाटील असतील यांचा राजीनामा घेतला जात नाही माहीत नाही. तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकारने ठरवायचं असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री पाहिजेत कोणत्या प्रकारचे नको आहेत. तपास यंत्रणेमध्ये बंदी कायम असल्यामुळे तपास यंत्रणा दबाव हे तपास यंत्रणा चौकशी करेल पूर्ण करेल लवकर. तर का विलंब लागतो हेच कळत नाही. त्यांनी लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे. कितीतरी वेळ लागतो. नीलम गोरे कार्यक्रमामध्ये नीलम गोरे म्हणले होते की 2 मर्सिडीज द्याव्या लागत आहेत मातोश्रीवरती काय त्यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या प्राजक्ता माईच्या कार्यक्रमाला विरोध. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचे ग्रामीण पोलिसांना पत्र. यापूर्वी सेलिब्रिटीच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही. वादग्रस्त असलेल्या प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला विरोध. चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांची मागणी. मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा. मंदिराच्या विश्वस्तांच्या वतीने कार्यक्रमांचं आयोजन. महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात होणार प्राजक्ता माळी यांचा शिवस्तुती नृत्य आविष्कार. माध्यमातून नमस्कार, मी ललिता शिंदे. येत्या 26 तारखेला महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे. तमाम भारतामधून जगभरातनं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भक्त त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाला येणार आहे. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मी. आणि श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने 2 दिवसाचा महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे. त्या कार्यक्रमामध्ये 26 तारखेला ते एक कार्यक्रम पेपरच्या माध्यमातून कळालं की जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत. तर मला 2 शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे. ह्या परंपरा ट्रस्टींनी इथे जरा गांभीर्यपूर्ण विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजेत. सेलिब्रिटी आले म्हणजे हा कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे. अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा. येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे शिवस्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे, शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे. पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे. ते इथे चुकीचं होत आहे, चुकीचं घडत आहे. त्यामुळे ह्याला हे लगेच याच्यात बदल झाला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की प्राजक्ता माळी आल्यानंतर लाखो लोक त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरामध्ये येणार आहेत. मुळात हे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. मी ASIशी आत्ता बोलली तर त्यांनी सांगितलं की असा कुठलाही डान्सचा नृत्याचा कार्यक्रम तुम्हाला पटांगणामध्ये घेता येणार नाही. त्यांच्या पत्राला तर देवस्थान कधी विचारच करत नाही. पण तरी पण मी माननीय SP साहेब नाशिक यांना सांगते आहे, जर का उद्या काही अनुचित प्रकार घडला गर्दीचा तर याची संपूर्ण जबाबदारी कायदा सुव्यवस्थेची आपण पोलीस प्रशासनावर राहणार आहे. याची गंभीरपणे दखल घ्यावी. एक तर मुळात त्र्यंबकेश्वराचे 2 दरवाजे हे देवस्थान ट्रस्ट बंद ठेवतं. त्या दिवशी जर गर्दी झाली तर त्याची सगळी जबाबदारी कोण निश्चित घेणार याचा आपण खुलासा करावा. मी आता पत्र देत आहे देवस्थानला. आणि दुसरा मुद्दा असा की ASIने पण यामध्ये लक्ष घालावं. उद्या जर भाविकांना जर काही घटना घडली तर ह्याची निश्चिती कोण करणार. तर ह्या सगळ्या बाबींच्या लक्षात घ्याव्या. तसेच प्राजक्ता माळी ह्या स्त्रीला माझा विरोध नाही आहे, पण अशा सेलिब्रिटी आणून तुम्ही जे काही जे पवित्र असं सगळं शिवरात्रीचा दिवस आहे त्याच्यामध्ये आणून असे तिथे गर्दी होणार आणि गर्दीचा वेगळ्या तिथे म्हणजे जर तिथे काही अनुचित प्रकार घडला तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट याची जबाबदारी उचलणार आहे का. त्यामुळे हा जो काही निर्णय झालेला आहे, ही जी काही नवीन परंपरा चालू झालेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. त्याच्यामध्ये ताबडतोब बदल झाला पाहिजे आणि अशा कुठल्याही सेलिब्रिटी किंवा असं कोणीही पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टींनी चालू करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. कृपा करून या माझ्या सूचनेचा आपण गांभीर्यपूर्ण विचार करावा अशी मी विनंती करत आहे. ललित चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025
श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। लोणार सरोवर परिसरातील नदीपात्रात आढळून आले रांजण खळग। लोणार सरोवर पासून काही अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदी पात्रात अभ्यासकांना रांजण खळग आढळून आले आहे। लोणार पासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदी पात्रात नैसर्गिकरित्या तयार झालेले हे रांजण खळगे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पश्चिमेकडे पूर्वेकडे वाहणाऱ्या खडकपूर्णा नदी पात्रातील या रांजण खळग्याची पर्यटकांना भुरळ पडली आहे। एक खडकपूर्णा नदीच्या तीरावरती एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला आपल्याला मिळत आहे व त्याला म्हणतात रांजण खळगे, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पॉट होल्स। हा एक खूपच महत्त्वाचा प्रकार आपल्याला इथे दिसलेला आहे। रांजण खळगे हे नदीच्या प्रवाहामध्ये, नदीचं पाणी जेव्हा जोरात वाहते तेव्हा त्याच्यासोबत काही दगड मिक्स होऊन येतात व ते एखाद्या ठिकाणी ताडले जातात, रोखले जातात व त्यामध्ये पाण्याचा फ्लो वाहत राहतो व जास्त जोरात पाणी आल्यामुळे ते दगड घर्षण करतात व खालील जो दगड आहे बेसॉल्टिक रॉक किंवा लाईमस्टोन हे मोठे मोठे खडकात तो असा गुरफटला जातो व त्याचं घर्षण होऊन हे रांजण खळगे तयार होतात। तर लोणार पासून हे अत्यंत महत्त्वाचं एक पर्यटन स्थळ आपल्याला आज दिसलेलं आहे। आम्ही लोणारकर टीमच्या सर्व सदस्यांनी या स्थळावर जाऊन पाहणी केली व जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनाही कळवण्यात आलेलं आहे की हा एक पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणात इथे विकसित होऊ शकते। मी सचिन कापुरे, धन्यवाद। मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे नाशिकचे संचालक सोहनलाल मोहनलाल भंडारी, अध्यक्ष मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, अध्यक्ष कॅन्सर हॉस्पिटल नामको, अध्यक्ष जैन बोर्डिंग, अध्यक्ष उज्ज्वल गोशाळा पिंपळगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, संचालक पिंपळगाव बसवंत मर्चंट बँक, संस्थापक अध्यक्ष कांदा बटाटा भवन, अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक आकाश छाजेड, उपाध्यक्ष प्रशांत दिवे, जनसंपर्क संचालक बबन गीते, ललित कुमार मोदी, विजय साने, हरीश लोढा, अविनाश कोठी, अशोक संजय, प्रफुल्ल संचेती व तमाम नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकचे सभासद वर्ग तथा सर्व संचालक मंडळ व सर्व अधिकारी व सेवक वृंद नाशिक। खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपन्न, पाहुयात यावेळी खासदार संजय राऊत काय म्हणालेत ते। जे नीलम गोऱ्हेंनी विधान केलं होतं, नीलम गोऱ्हे हा विषय किरकोळ आहे, संपला। नाही, पण शरद पवारांकडून बघा, माननीय शरद पवार साहेबांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन त्या विषयावरती कायमचा पडदा टाकलेला आहे। एका वाक्यात त्यांनी सांगितलं मूर्ख। समर्थ रामदासांनी जी मूर्खांची 10 लक्षणं सांगितलेली आहेत, समर्थ रामदासांनी मूर्खांची जी 10 लक्षणं सांगितलेली आहेत
ही सर्व लक्षणं एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जे लोक आहेत त्यांच्यात दिसतात, त्यात या बाई आहेत. आणि काल माननीय पवार साहेबांनी सांगितले मूर्खच आहेत हे लोक. आता मूर्खांकडून दुसरी का अपेक्षा करायची? सगळे भ्रष्ट, ज्यांच्यावरती आरोप होते पण त्यांचे गुन्हे उद्योजकांनी पोटात घातले, अनेकदा पोटात घातले. एकनाथ शिंदेसह सगळ्यांचे गुन्हे उद्धव ठाकरे साहेबांनी पोटात घातले आणि आम्ही त्याच्यावरती अनेकदा त्यांना सांगायचो की कधीतरी आपल्याला त्रास होईल. हे सगळे लोक एकनाथ शिंदेबरोबर आहेत, हे सगळे. आणि हे त्यांच्या अशा मग त्या विकृत अवस्थेमध्ये अशी वक्तव्य करतात. या प्रत्येकाला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, त्यांच्या आधी माननीय बाळासाहेबांनी भरभरून दिलेलं आहे, भरभरून दिलं. त्यात आम्ही सुद्धा आहोत, सगळे आम्ही कृतज्ञ आहोत. आता तुम्ही गेलात ना, मग तुमचं का असं तिकडे काम करत राहा. काल माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलेलं आहे, पीए आणि ओएसडी नेमण्यासंदर्भात 16 जी यादी आली मंत्र्यांकडून त्यातले 16 जण हे दलाल आणि फिक्सर होते. 16 जण दलाल आणि फिक्सर होते. माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा. महाराष्ट्राच्या हितासाठी, इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, की हे कोण फिक्सर आहेत. आणि या फिक्सर किंवा दलाल पीए यांची जी नावं पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहाच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. शिंदेचा पक्ष अमित शहाचा पक्ष आहे. हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून, मंत्र्यांकडून गेलेली सगळं. तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16, 13 शिंदेचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटात. आता मी मागे म्हणलं की अजित पवार जे आहेत यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जे अधिकार आहेत त्याचं ते पालन करतात. अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पवित्र नद्या, तीर्थस्थळं आहेत. काही लोकांनी इतकं पाप केलंय, गेल्या 2.5 वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला आणि ते मग गेले. पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत. जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो. पण राऊतसाहेब, यंदाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळे पाहायला मिळतात. शिस्त लावण्याचा एकूण त्यांचा प्रयत्न दिसतो. मग हे आर्थिक नियोजन असेल, आर्थिक शिस्त संदर्भातली महाराष्ट्राला गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्या काळामध्ये महाराष्ट्रात आर्थिक अराजक माजवलं गेलं. म्हणजे 500 कोटीचं टेंडर असेल तर ते 5,000 कोटीपर्यंत वाढवायची कामं आणि त्याचे कंत्राटदाराकडून, ठेकेदाराकडून टेंडर निघण्याआधीच, वर्क ऑर्डर निघण्याआधीच 500 कोटी 600 कोटी घेऊन मोकळा व्हायचं. अशा सगळ्या कामांना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं मला समजलं, आम्हाला समजलं. ही सुद्धा लूट महाराष्ट्राच्या तिजोरीची त्यांनी रोखलेली आहे, योग्य. हा ठेकेदारीच्या भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा आहे, हाच राजकारणामध्ये टाकायचा, त्यातून राजकारण करायचं.
भ्रष्टाचाराचा पैसा राजकारणातून परत भ्रष्टाचार, हे चक्र जर देवेंद्रजी थांबवायचा प्रयत्न करत असतील तर ते महाराष्ट्राच्या संदर्भात उत्तम काम करताय. अधिकाऱ्यांवर MMRDच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. फ्रेंच इंजिनिअरिंग कंपनी MMRDचे महत्त्वाचे प्रोजेक्ट हे आम्ही वारंवार सांगतो आहोत ना. MMRD मध्ये काय चाललंय, MSSRDC मध्ये काय चाललंय, MIDC मध्ये काय चाललंय, शिक्षण खात्यात काय चाललंय, सामाजिक न्याय खात्यात बरं का गोरगरिबांची मुलं आहेत तिथे काय चाललंय. एक दिवस दाढी घातल्या, पुढे काय, पुढे मी सांगेन काय आहे ते. आम्ही सांगू, आमचे विधानसभेत अधिवेशनात लोक सांगतील काय चाललंय कुठे ते. आणि स्विस कंपनीने जो आरोप केलेला आहे तो 100% सत्य आहे, 100% सत्य आहे. राऊत साहेब, एक विषय होता की काल पवार साहेबांना विचारण्यात आलं होतं धनंजय मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा का, तर त्यांचं असं विधान होतं की नैतिकतेचा आणि या मंत्र्यांचा असं आहे सन्मान असेल तर यांनी पदावरून दूर व्हायला. बघा, या सरकारच्या आसपास नैतिकता फिरत नाही असं मी बोललो. मी जेव्हा म्हणतो की भारतीय जनता पक्षाच्या आसपास नैतिकता फिरत नाही, घाबरते फिरायला, याचा अर्थ असा आहे की जे सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्या सरकारच्या आसपास नैतिकता बरं का कुठे फिरताना तुम्हाला दिसणार नाही. नैतिकता, प्रतिष्ठा, स्वाभिमान अजिबात नाही. आत्मसन्मानाची गोष्ट पवार साहेबांनी केलेली आहे. या सरकारला कोणताच आत्मसन्मान नाही. आणि सरकारमध्ये जे मंत्री आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, खुनाचे आरोप आहेत त्यांच्याकडे ते असण्याची शक्यताच नाही. आज सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकांसंदर्भात सुप्रीम सुनावणी आहे. तुम्हाला असं वाटतं आज तरी काही हे सुप्रीम शब्द आपण अनेक वर्ष ऐकतो आहोत. सुप्रीम सुनावणी, सुप्रीम सुनावणी. आमच्या 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम सुनावणी, आमच्या पक्षाचं नाव चिन्हाबाबत सुद्धा सुप्रीम सुनावणी बरं का. पण ही सुप्रीम सुनावणी न करता मुख्य न्यायाधीश पळून गेले, रिटायर झाले, निवृत्त झाले. आता कुठे जातात, काय करणार, त्यांना कोणतं पद सरकारमध्ये मिळतंय की लंडनला जाऊन स्थायिक होत आहेत पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं उन्हाळ्यात निवडणुका महापालिकेची होऊ शकेल का सुनावणी? कारण मला असं वाटत नाही. नाही, न्यायालयावरती राजकीय निर्णयाबाबत आमचा विश्वासच राहिलेला नाही. राजकीय जे निर्णय आहेत अशा पद्धतीचे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात, महापालिकांच्या निवडणुका संदर्भात हे राजकीय दबावाखालीच, सरकारच्या दबावाखालीच घेतले जातात. महेश गायकवाड यांची पत्रकार परिषद. उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला पुरवणी आरोप पत्रात क्लीन चिट. महेश गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी. पोलिसांवर राजकीय दबावामुळे पोलीस हतबल आहेत. पोलिसांना दोष देणार नाही, मात्र राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप. वैभव गायकवाड सीसीटीव्ही मध्ये दिसताय. त्याने गुंड प्रवृत्तीची माणसं देखील पोलीस ठाण्यात बोलवली होती. अनेकदा पोलिसांना सांगितलं, मात्र मला राजकीय पाठबळ नसल्याने माझं कुणीच ऐकून घेत नाही. मी न्यायालयाकडे दाद मागणार. पुरवणी चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली. त्याच्यामध्ये वैभव गायकवाड यांना कुठलाही गुन्हा नसल्याचं त्याच्यात दाखवण्यात आले. काय नेमकं तुमच्यापर्यंत माहिती आहे? तुमच्या वकिलांशी याबद्दल काय माहिती? आपल्या माध्यमातून मला कळालं की क्लीन चिट मिळाली. जो आरोपी वैभव गायकवाड हा त्या घटनास्थळी CC फुटेजमध्ये कैद आहे. त्या ठिकाणी CC फुटेजमध्ये कैद असताना सुद्धा उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि लोक उघड्या डोळ्यांनी बघतायत की अशा पद्धतीची कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे जी राजकीय दबावाखाली काम करते. आज पोलीस प्रशासन गेल्या वर्षभरापासून मी अनेक अर्ज केले, माहितीचे अधिकार टाकले की आरोपींचे त्यांनी जे बाळगलेले पिस्तूल त्यांचे लायसन रद्द केले नाही आहेत.
त्या ठिकाणी अनेक असे हिट लिस्टवर असलेले अनेक आरोपी त्या ठिकाणी त्या स्पॉटला त्या बाहेर उभे होते. म्हणजे पूर्ण नियोजित कट असलेले आरोपींना सुद्धा त्या गुन्ह्यात समाविष्ट केलेलं नाही आहे. आपण असं अनेक इन्सिडेंट्स बघतोय, अशा अनेक घटना बघतोय की ज्याच्यामध्ये आरोपी घटनास्थळी नसताना सुद्धा त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. या ठिकाणी तर उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे की वैभव गायकवाड त्या घटनास्थळी त्या ठिकाणी सर्वप्रथम आला, त्याने गणपत गायकवाड यांना बोलवलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक गुंड, त्याच्यावरती अनेक गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये असलेले असे अनेक गुंड त्या ठिकाणी बोलवण्याचं कार्य वैभव गायकवाडने केलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे असतानासुद्धा क्लीन चिट देणं हे मला वाटतं की अतिशय दुर्दैव आहे. आज मला कोणत्या प्रकारचं राजकीय बळ नसल्यामुळे हे झालेलं आहे. आज जर देशमुख कुटुंब जे बीडला जी हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामध्ये देशमुख कुटुंबाला कुठेतरी राजकीय बळ असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात SIT, क्राईम ब्रँच, CBI हे सगळेजण तिकडे त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चौकशी करून अटक केलेली आहे आणि तपास त्या ठिकाणी जोमाने चालला आहे. पण जर इकडे जर बघितलं आपण, या ठिकाणी कोणत्या प्रकारचं राजकीय पाठबळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुमच्या वकिलांशी याबद्दल काय बोलणं झालंय का? चार्जशीट कधी दाखल केली आहे काय? कारण पुरवणी जबाबदारीची नोंद ठेवली काय तुमच्या वकिलांशी बोलणं झालेलं आहे. वकिलांनी सांगितलं की आपण वरच्या कोर्टामध्ये दाद मागू या गोष्टीसाठी. पूर्णपणे त्या ठिकाणी न्यायालयाकडे आम्ही दाद मागू असं या ठिकाणी वकिलांशी बोलणं झालेलं आहे. पण मला वाटतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताश आहेत. मी पोलिसांना दोष देत नाही आहे, कारण की ज्या अनेक अशा घटना आहेत ज्या ठिकाणी आरोपी अवेलेबल नसतानासुद्धा, त्या घटनास्थळी उपस्थित नसतानासुद्धा ते जेलमध्ये आहे. या ठिकाणी त्या आरोपी त्या ठिकाणी उपस्थित आहे, CC फुटेजमध्ये कैद आहे. म्हणून मला ह्या ठिकाणी राजकीय मोठ्या प्रमाणात बळ दिलेलं आहे. राजकीय दबावापोटी हे सगळं झालेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीस राज्यभरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधानाची प्रतिकृती मोडतोड विटंबना काही समाजकंटकांनी केली होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. 15 डिसेंबर 2024 रोजी सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झाल्याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असेही बैठकीत निर्णय घेण्यात आला. भारतीय घटनेची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून केलेल्या उग्र आंदोलनावर गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत विचार विनिमय करून काही विधायक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या जनविकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकारने नियमाने अधोरेखित केलेल्या निधीचा व्हिडिओ कायदेशीर होत नसून तो निधी अन्यत्र वगळवला जातो. यासाठी कायदेशीर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी देश पातळीवर व राज्य पातळीवर सदस्यांनी मोहीम राबवून पक्ष संघटना मजबूत करावी. संविधानिक पदावर असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भारतीय संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हेतू पुरस्कारपणे अवहेलना केली जात आहे. या संदर्भात तसेच देशभरात अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्याय अत्याचारा निषेध या बैठकीत करण्यात आला. सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलीस कस्टडीत मारहाणी दरम्यान मृत्यू झाल्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन दोषींवर कारवाई केली नाही तर थेट दिल्लीपर्यंत आंदोलन छेडले जाईल
असे नानासाहेब इंदिसे बोलत होते। प्रामुख्यानं जे भारत देशाच्या उच्चस्थ पदावर संविधानाच्या माध्यमातून बसलेले आहेत असे अमित शाह यांनी काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनुद्गार काढले। म्हणजे देवसे बडका कोण होय, म्हणजे हे विडंबनच कळत न कळत असा या संबंधात आम्ही त्याचा जाहीर निषेध व्यक्त करू, आदरपूर्वक निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी या पदावर राहू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे मागणी करणार आहोत। वेळ पडली त्या कामासाठी प्रसंगी जंतर मंतरला आंदोलन। आपण सोमनाथ सूर्यवंशी संदर्भात जे पाऊल उचलले आहेत या संदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आपला सोमनाथ सूर्यवंशीजींनी बद्दल जो लॉंग मार्च निघाला होता तो लॉंग मार्चसाठी महाराष्ट्रातून सर्व आंबेडकरी अनुयायांची आणि बहुजन समाजाची फार समर्थ बाब होती। परंतु माझ्या माहितीप्रमाणे शासनाला कळत रिपोर्टिंग झालेली आहे। हा जर लॉंग मार्च ठाण्याच्या हद्दीपर्यंत आणि मुंबईच्या हद्दीपर्यंत आला, हा लॉंग मार्च न थांबणार आहे आणि 5-10 हजाराच्या वरती हजारोच्या संख्येने हा लॉंग मार्च मुंबईत येईल आणि त्याची खबरदारी घेऊन म्हणून माननीय सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं दखल घेऊन त्यांनी या नाशिकमध्ये आमदार मेघना बोर्डीकरजी आणि आमदार सुरेश दत्त साहेब यांना पुढे पाठवून जे हे होते लॉंग मार्चवाले 1-2 प्रमुख लोक त्यांना हाताशी धरून हा लॉंग मार्च थांबवला आणि या लॉंग मार्चमध्ये आमची प्रामुख्यानं आजही मागणी होती आणि आजही राहील की ज्या पोलिसांचं निलंबन केलं आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं मर्डर झाला आहे, आम्ही मर्डर म्हणतो, त्यांच्या मारण्यानं पोलिसांच्या मारण्यानं त्यांचा मृत्यू झाला म्हणजे मर्डर झाला, त्यांच्यावर फौजदारी खटले भरले गेले। बाकीचं हे दुय्यम मानतो, त्यांच्यावर आमची ही पहिली मागणी आहे आणि ती मागणी आम्ही सोडणार नाही, लावून धरणार। याचं किती दिवस वेट अँड वॉच कराल? किती दिवस वेट अँड वॉच कराल? ही मागणी केलीच कुठं, यांनी कुठे केलेली आहे? कोणी आपल्या याने लॉंग मार्चवाल्यांनी। आमची मागणी तर सुरुवातीपासून 30 डिसेंबर पासून ही आमची मागणी आहे आणि आमच्या काही बहुत अशा मागण्या परभणीत गेल्या म्हणून तो डबल टिबल मोर्चे निघायला लागले। ठीक आहे, आपली मागणी आहे, आता पुढील आपलं पाऊल काय राहील? पुढे काढलं नाही विलाजनंतर आम्हाला मग कोर्टात जावं लागेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील आम्हाला। पण मग सूर्यवंशीच्या घरच्यांना सरकार नोकरी देत आहे, त्यांना मोबाईल नाही, तो त्यांना ते देता काय मेहरबानी करत नाही, त्या दिलं पाहिजे पण आमचा जो की न्यायिक बाजू आहे की ज्याच्यामुळे खून झालाय, मृत्यू झालाय, त्याच्यावर तुम्ही कायदेशीर गुन्हे दाखल नाही करणार काय? असं ना। गृहमंत्री निष्क्रिय आहे, याबद्दल काय मत आहे? गृहमंत्री निष्क्रिय आहेत? नाही, गृहमंत्री निष्क्रिय काय नाही, मी अजून त्यांची माझी भेट झाली नाही, मी कसं म्हणेल निष्क्रिय आहे? प्रत्यक्षात भेट झाल्यावर वेळ पडली तर भेटही मागणार आहे त्या संदर्भात पक्षाच्या। आता जो आंदोलन झालं ठाण्यामध्ये ते सर्व शिवशाहू फुले आंबेडकर जनतेच्या वतीनं झालं। आता जे काय आम्ही भेटू तर पक्षाच्या वतीनं भेटू आणि वेळ पसंत ठरली तर जी कमिटी आहे आमची ती कमिटीच्या वतीनं जाणार की आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पाहिजे। पोलीस अधिकारी लॉंग मार्च नाशिकमध्येच का थांबवलं? लॉंग मार्च नाशिक आता तुम्हाला त्याचे कारण समजून सांगितलं ना। हा लॉंग मार्च ठाण्याच्या आणि मुंबईच्या कक्षेत आला असता तर लॉंग मार्च थांबला नसता आणि 100% सर्व मागण्या पूर्ण झाल्या असत्या आणि या पोलिसांवर फौजदारी खटले दाखल झाले असते। नाशिक चळवळीचं केंद्रबिंदू आहे, मात्र इथंच लॉंग मार्च थांबला, याला नाही लॉंग मार्च नाशिककर जबाबदार नाही। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा,
फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक। नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांकडून निषेध। पुण्यातील टिळक चौकात संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले। आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। आंदोलनात संजय राऊतांविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी। माझ्यासारख्या शिवसैनिकाला पुणे शहराचा शहर अध्यक्ष करायच्या वेळी बाळा कदम सारख्या त्यावेळेचा संपर्क प्रमुखाने पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यावेळी संजय राऊतांक होती। माझ्यासारख्या शिवसैनिकाला गेले 20 वर्ष खडपसर सारख्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला कायम त्या ठिकाणी राखला होता आणि माझ्यासारख्या शिवसैनिकाला स्थायी समिती सदस्य पदासन शहर अध्यक्ष पदासाठी 25 लाखासारखी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि 5 लाखाची एंट्री बी त्या ठिकाणी त्यावेळेस झालेली आहे। म्हणून मला अंडपिल्ल काढायला लावू नका। जे काय बेताल वक्तव्य संजय राऊतांनी नीलमताई गोरेवर केलेलं आहे ते नीलमताई गोरेचा अपमान नसून तर महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा अपमान आहे। त्यामुळे त्याचा जाहीर निषेध त्यावेळेसचे संपर्क प्रमुख होते बाळा कदम, त्याचे काही चेले होते। त्यावेळेस त्यांनी 25 लाखाची मागणी या ठिकाणी केली होती। 5 लाख रुपयाची बी एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे। म्हणून काही गोष्टी स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी काही नगरसेवकांना किती फंड द्यावा लागायचा या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे। परंतु जे काय बेताल वक्तव्य या ठिकाणी संजय राऊतांनी महिलांवर केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी पुणे शहर शिवसेनेचे म्हणत होते ते खरं आहे म्हणजे ह्याच्यासाठी बघा त्यांना द्यावं लागलं नसेल पण बाकीच्यांना काय द्यावं लागलं असेल ते त्यांना माहिती। परंतु जे आमच्या संघ घडले ते आम्ही आता तुम्हाला सांगितलंय। नीलमताई म्हटले नाही की मला आपण मर्सिडीज वगैरे द्यायला लागत होते मातोश्रीला त्यांनी आमदार वगैरे होताना, हे काय तुम्ही त्याचं समर्थन करू? आमच्या सारख्याला मागितलं वरती नक्कीच मागितलेलं असेल ना। आज माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मागितलं असेल तर काही शिवसेना ज्यावेळेस नगरसेवक होते गटनेते असलेले तुमचेच असताना त्याला कुठं पक्षाकडून काय मागितलं असेल। माझ्यासारख्या शिवसैनिकाला शहर अध्यक्ष स्थायी समिती सदस्य अशा अनेक शिवसैनिकांना मोठी मोठी पदं घ्यायची असं ना काही ना काही द्यावं लागायचं। म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आज जे काय वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध संजय राऊतांचा या ठिकाणी केलेला आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पनवेल महानगरपालिकेचा 2025-26 अर्थसंकल्प सादर। पनवेल महानगरपालिकेचा 3873.86 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून महानगरपालिका क्षेत्राला लिव्हेबल सिटी करण्यावर भर देण्यात येणार आहे। उत्पन्न वाढ, लोकोपयुक्त कामे, आरोग्य सेवा सुधारणा आणि आपत्ती व्यवस्थापन यावर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे। महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले की गतिमान प्रशासनासाठी स्वच्छ भारत अभियान, नवीन जलस्रोतांचा शोध व बळकटीकरण तसेच आरोग्य सुविधांचा विस्तार केला जाणार आहे। पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी
गाडी नदीला सुरक्षा भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याशिवाय आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी होल्डिंग पॉइंट विकसित करण्यावर भर दिला जाईल। प्रशासनाच्या या नियोजनामुळे पनवेल शहराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे। पनवेल महानगरपालिकेचा 2025-26 3,873 कोटी 86 लाखाचा हा अर्थसंकल्प महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की महानगरपालिका क्षेत्र जे आपलं आहे या संपूर्ण सिटीला लिव्हेबल सिटी करण्याच्या अनुषंगाने काय काय करता येईल या सगळ्या बाबींवरती महानगरपालिकेने प्रशासनाने आम्ही त्याचं काटेकोरपणे नियोजन केलं आहे। याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली उत्पन्न वाढीवरती आम्ही भर देतो आहोत। त्या व्यतिरिक्त गतिमान प्रशासन, लोकाभिमुख सोयीसुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील ह्या अनुषंगाने त्या उपाययोजना आम्ही त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। आरोग्य सुविधांची त्याच्यामध्ये वृद्धी आपण करतो आहोत। नवीन जलस्रोतांचा आपण त्याच्यामध्ये शोधण्यावरती आणि त्या बळकटीकरणासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। आणि या व्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियानाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून याचं स्वच्छ भारतमध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा आपण शहरवासियांना उपलब्ध करून देणार आहोत। त्या अनुषंगाने विविध आम्ही तरतुदी प्रत्येक कार्यक्रमनिहाय आणि घटकनिहाय आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। महानगरपालिकेला आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनच्या अनुषंगाने 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या। त्यामध्ये स्पेसिफिकली कळंबोलीला जे पाणी त्या ठिकाणी साठतं आणि लोकांना बराच नुकसान होतं त्यासाठी होल्डिंग पॉईंटचं आपण डिसिल्टेशनचा आपण प्रस्ताव ठेवलेला आहे, त्यासाठी भरीव तरतूद ठेवलेली आहे। या व्यतिरिक्त पनवेल शहराला गाडी नदीमध्ये जो पुराचा धोका होऊ शकतो तो कमी करण्यासाठी त्याला संरक्षित भिंत बांधण्याचा आपण त्यामध्ये प्रस्ताव केला आहे। पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने एक्झिस्टिंग देरंग धरण जे आपलं आहे महानगरपालिकेच्या मालकीचं, त्या धरणाच्या खालच्या बाजूला नवीन WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्या ठिकाणी आपण करणार आहोत। त्या व्यतिरिक्त तिथून पाईपलाईन सिस्टीम नवीन आपण तिथून प्रस्तावित करतो आहोत। त्या व्यतिरिक्त बाळगंगा धरणावरून आपल्याला नवीन पाणी पुरवठा करणं शक्य आहे किंवा कसं ह्याबद्दलचं एस्टिमेशन्स आणि त्याचे DPR बनवण्याचं आमचं प्रोसेस आम्ही केलेलं आहे, त्यासाठी आपण भरीव तरतूद ठेवलेली आहे। या व्यतिरिक्त पर्यावरणाच्या अनुषंगाने स्वच्छतेवरती आपण जास्तीत जास्त महत्त्व देत आहोत। स्वच्छतेमध्ये मेकॅनाइज्ड स्वीपिंग हा आपण आता नवीन व्हेकल्स आपण त्याच्यामध्ये खरेदी करतो आहोत। तर मेकॅनाइज्ड स्वीपर्स आपण महानगरपालिका खरेदी करेल 4 आणि त्या प्रभागने आपण त्याची डिप्लॉयमेंट करतो आहोत। वेस्ट टू एनर्जी हा सिडकोच्या सहभागाने आम्ही 50-50% त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो आणि कचऱ्यापासून वीज निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प आम्ही राबवतो आहोत। कचऱ्याच्या हाताळणीमध्ये जो प्रश्न निर्माण होतो त्यासाठी आपण ट्रान्सफर स्टेशन्स बांधतोय। आत्ताच्या घडीला 2 ट्रान्सफर स्टेशनसाठी शासनाकडून आपल्याला ग्रँट देखील मिळालेली 11 कोटींची। महानगरपालिका स्वतःचे पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन टाकून त्याच्या माध्यमातून कचरा मॅन्युअली हँडलिंग पूर्णपणे टाळून आपण त्याची चांगल्या सेफ पद्धतीने आपण वाहतूक करण्याचं प्रोविजन आपण ठेवलेलं आहे। या व्यतिरिक्त CND कचरा जो असतो आपला कन्स्ट्रक्शन अँड डेब्रिस जो काही आपला राडारोडा पडलेला असतो त्या राडारोडावरती प्रक्रिया करणं हा देखील एक महत्त्वाचा चॅलेंजिंग विषय आहे, त्यासाठीची पण आपण प्रोविजन ठरलेली आहे। आणि प्राण्यांची दहनभूमी आपण एक करतो। आता बरीच आपल्याकडे पेट्स आहेत शहरामध्ये, त्याच्यामध्ये कुत्रे आहेत, मांजरी आहेत, पक्षी वगैरे आहेत, हे जर का मृत पावले तर त्यांच्यासाठी दहनभूमीची आपण व्यवस्था केलेली आहे। या व्यतिरिक्त वैद्यकीय नागरी गरिबांना 100% स्वरूपामध्ये आपण त्यांना नागरी सोयी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण हिरकणी नावाचं हॉस्पिटल जे आहे ते आपण स्थापन करतो आहोत। त्यासाठी एस्टिमेशन 450 बेड्सचं माता बाल संगोपनचं आपण त्या ठिकाणी हॉस्पिटल तयार करतो, मॅटर्निटी हॉस्पिटल करतो आहोत। त्यासाठी साधारणतः 439 कोटी किंमत त्यामध्ये आहे, त्याचा आम्ही आता टेंडर आम्ही पब्लिश करतो आहोत। या व्यतिरिक्त कळंबोलीला इन्फेक्शियस डिसीजेस हॉस्पिटल IDH हॉस्पिटल आपण करतो आहोत, ते 50 बेडचं असेल, त्यासाठीची तरतूद आपण 70 कोटींची केलेली आहे। त्या ठिकाणी सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय आहे, त्यामध्ये देखील स्पेसिफिकली महिलांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा असल्यामुळे त्या ठिकाणी आपण CCTVची उपाययोजना आपल्याचं काम आता प्रोसेसमध्ये आहे, त्याचं पूर्णत्वीकरण आपण पुढच्या वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत। शहराला भेडसावणारा पार्किंगचा फार मोठा विषय आहे, त्यामुळे 5 ठिकाणी आपण मल्टीस्टोरी कार पार्किंगची आपण नियोजन केलं आहे, त्याच्यापैकी 2चं आपण आता टेंडर तातडीने आपण आता प्रसिद्ध करत आहोत आणि त्यासाठीची भरीव तरतूद आम्ही ठेवलेली आहे। एकंदरीतच म्हटल्यानंतर स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने रँकिंगमध्ये भरीव स्वरूपामध्ये आपण काम करून शहराचा मानबिंदू उचलण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत आणि ह्या शहराला लिव्हेबल सिटी करण्यासाठी हे एक टूल म्हणून ह्या अर्थसंकल्पाचा आम्ही यूज करणार आहोत। सर, मालमत्ता कर आकारणी ही बाब जरी नागरिकांना अप्रिय वाटत असते तरी सुद्धा महसुलामध्ये ऑलमोस्टली सेमच आहे महसूल। गेल्या वर्षी तुलनेमध्ये उलट आम्ही आता त्यापर्यंत पोहोचलेलोच आहोत। यावर्षी उलट त्यामध्ये आम्ही जवळजवळ 100 कोटी वाढ होईल आणि आमचे 450 कोटी त्याच्यामध्ये हे होऊ शकेल ते।
याच्यामध्ये आदरणीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मॅटर पेंडिंग असल्यामुळे त्याच्या वतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो संभ्रम दूर करण्याचा महानगरपालिका कसोशीने प्रयत्न करते आहेत आणि सक्तीच्या ज्या वसुलीच्या ज्या उपाययोजना आहेत त्यासाठी आम्ही व्यावसायिकांच्या माध्यमातून, व्यापारी आस्थापनांच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त पेंडिंग पडलेला जो कर आमचा आहे तो वसुलीची आमची प्रोसेस चालू आहे. सर, शिक्षणाच्या दृष्टीने कशी तरतूद असणार आहे आणि शाळांच्या डिजिटलायझेशनच्या बाबतीत कशा शिक्षणाच्या अनुषंगाने 51 शाळा हस्तांतरण ज्या करून घ्यायच्या आहेत जिल्हा परिषदेमार्फत त्याच्याबद्दलच्या आमच्या प्रोसेस चालू आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बास्तवाड साहेबांशी पण आमची चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी देखील त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आता ज्या शाळा आहेत त्यांचं व्हॅल्युएशन करून त्या व्हॅल्युएशनच्या माध्यमातून आम्ही त्या शाळा ताब्यात घेणार आहोत आणि सायमल्टेनियसली शिक्षण सेवक जे आपण नियुक्त करतो त्याची भरती प्रोसेस पण आम्ही सायमल्टेनियस करणार आहोत आणि त्या माध्यमातून संपूर्णपणे या 51 शाळांचं हस्तांतरण ह्या पुढे 1 ते 1.5 वर्षामध्ये महानगरपालिकेकडून करून घेणार आहोत आपण. मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे नाशिकचे संचालक सोहनलाल मोहनलाल भंडारी, अध्यक्ष मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, अध्यक्ष कॅन्सर हॉस्पिटल नामको, अध्यक्ष जैन बोर्डिंग, अध्यक्ष उज्ज्वल गोशाळा पिंपळगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, संचालक पिंपळगाव बसवंत मर्चंट बँक, संस्थापक अध्यक्ष कांदा बटाटा भवन, अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक आकाश छाजेड, उपाध्यक्ष प्रशांत दिवे, जनसंपर्क संचालक बबन गीते, ललित कुमार मोदी, विजय साने, हरीश लोढा, अविनाश कोठी, अशोक संजय, प्रफुल्ल संचेती व तमाम नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकचे सभासद वर्ग तथा सर्व संचालक मंडळ व सर्व अधिकारी व सेवक वृंद नाशिक. परदेशातून आलेल्या संस्थेकडून लाच मागितली जात असेल तर ती महाराष्ट्राची बदनामी आहे, अंबादास दानवे म्हणाले. MMRDA या संस्थेमध्ये भ्रष्टाचाराशिवाय कोणतीही फाईल पुढे सरकली जात नाही. फाईल सुद्धा पैसे घेतल्याशिवाय पुढे जात नाही. मी याचं समर्थन करणार नाही. परदेशातून आलेल्या संस्थेकडून देखील लाच मागितली जात असेल तर MMRDAच्या त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची बदनामी होत आहे. परीक्षा कॉपी प्रकरणावर अंबादास दानवे म्हणाले, कॉपी मुक्त या दरवर्षी नुसत्या घोषणा होत असतात. वेगवेगळे भरारी पथक, वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती यात होत असते, परंतु यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. हुशार विद्यार्थ्यांचा करिअरवर याचा परिणाम होत असतो. जे विद्यार्थी अभ्यास करत असतात मात्र कॉपी करणाऱ्या मुलांमुळे त्यांना मेरिट परिणाम होतो आणि त्याला सरकार जबाबदार आहे. फिक्सरवर अंबादास दानवे म्हणाले, यावर कारवाई झाली पाहिजे, कारण प्रत्येक मंत्र्यांचे PA OHD दलालीची कामं करत होते. आता धनंजय मुंडे प्रकरणातून लक्षात आलेलं आहे कोण कोण कशी दलाली करत आहे, कसे रेट होते. यावर नियंत्रण ठेवता मुख्यमंत्र्यांनी राज्यभर भ्रष्टाचार मुक्त केलं पाहिजे. विशेषतः भाजप पक्षातील मंत्र्यांच्या बाबतीत हे होत आहे. फक्त PA OHD यापुरतं नियंत्रण राहता कामा नये. ही यंत्रणा खराब झाली आहे असं अंबादास दानवे म्हणाले. बघूयात यावेळी विविध मुद्द्यांवर अंबादास दानवे काय म्हणाले ते. असलंच पाहिजे कारण कित्येक मंत्र्यांचे जे PA असेल OHD असेल हे दलालीचं काम करत होते. आता धनंजय मुंडे प्रकरणातून लक्षात आलेलं आहे की कशा पद्धतीनं दलाली कोणते OHD कोणते खरं तर येईल नाव आता अधिवेशनात आणू आम्ही की कशा पद्धतीनं यांचे रेट कार्ड होते, बदल्यामध्ये कोण, मग कोणत्या पेनाने सह्या करतात, कोणते खाजगी दलाल आहेत, जे खाजगी लोक पण OHD ना काही जणांचे. आणि मला वाटतं अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण ठेवत असताना नुसतं नियंत्रण आपल्या मानाचे अधिकारी नेमण्यापेक्षा भ्रष्टाचार पूर्ण मुक्त झालं पाहिजे. विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या कित्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये हे होतं, दाव्यासहित होतं. फक्त तोंड देखलं भ्रष्टाचारापासून दूर किंवा PA नियंत्रण, OHDवर नियंत्रण एवढ्या पुरतं हे राहता कामा नये. तर खरोखर आता असं आपण सांगता नाही की इकडं MMRDA मध्ये फ्रेंच कंपनीला लाच मागितली जाते,
आता हे जर परस्पर विरोध झाला, नुसते OSD आणि PA सुधारून काही होणार नाही, तर ही यंत्रणाच खराब झाली. हिच्यात सुद्धा सुधार आवश्यक आहे. हे पण सरकार एक दिवस हीच योजना बंद करणार आहे. सरकारच कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि सरकारच ही योजना बंद करणार, कारण सरकारने मतासाठी मतं मिळवण्यासाठी इलेक्शन अजेंडा म्हणून या योजनेची अंमलबजावणी केली होती. त्या सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना निधी दिला. आता या लाडक्या बहिणी यांना सावत्र झालेल्या आहेत आणि आता यांचा निधी बंद करतायत. सरकारने आधीच का नाही केलं? मग सरकारने ज्यांचा बंद केला त्यांचा निधी जो दिलेला मागच्या 6 महिन्याचा वसूल करणार आहे का? मात्र या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. मला माहिती नाही देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा कार्यकर्ता, पण इंद्रजित सावंत एक इतिहासकार आहे. इतिहासकारांना आपल्या भूमिका ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी जर चुकीची भूमिका ठेवली असेल तर आपली काय भूमिका आहे ती ठेवण्याचा अधिकार आपल्याला आहे. अशा पद्धतीनं धमक्या देणं, धाकदपटशा दाखवणं आणि तोही एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या नेत्याचं असं सांगून करणं हे दुर्दैवी आहे. मला माहिती नाही आहेत नाही आहेत, पण आता बरेच जण चालत्या डब्यात बसत असतात, त्याच्यात ते बसत असेल तर मला काय माहिती नाही. असं काही नसतं. लोकांना सत्ता पाहिजे असते, अशा अनेक घटना असतात, परंतु मला असं वाटतं सत्ता काय कोणाच्या कपाळावर कायमची लिहून आलेली नसते. आज असते, उद्या जात असते, ती चंचल असते, एवढे लक्षात ठेवा. वक्तव्याबद्दल आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली, असं वर्तन त्यांना योग्य. नुसती नाराजी करून चालणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे. अशा पद्धतीनं नमक हरामीचं वक्तव्य करणं, अशा पद्धतीनं चिखल उडवणं, ज्यांनी 4-4 टर्म आमदारकी नुसता फॉर्म भरून भोगलेली आहे, उपसभापती 2-2दा झालेले आहेत, अशा वक्तव्याला नुसतं नाराजी व्यक्त करून चालणार नाही, तर अशा वक्तव्याचा निषेध सुद्धा करावा लागेल, कारवाई सुद्धा केली पाहिजे. तर भारतानं पाकिस्तान विरोधात मॅच जिंकली म्हणून सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये भारत विरोधी घोषणाबाजी झालेली आहे आणि त्यानंतर परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी देखील ही घोषणाबाजी केल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला आणि एकूणच झोपडपट्टी ह्या ज्या आहेत त्या JCBच्या सहाय्यानं देखील काढण्यात आला. या संदर्भातलं ट्विट देखील निलेश राणे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. बाकी मला माहिती नाही, परंतु या भारतात राहून कोणीही पाकिस्तानच्या घोषणा देणं, भारताच्या विरोधात घोषणा देणं हे पाप आहे, हा गुन्हा आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. असं अमोल कोल्हे यांनी एक महत्वाचा खुलासा केलाय. ते म्हणाले स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा जो शेवट होता तो दाखवण्यासाठी माझ्यावर दबाव होता. आता कलावंत सुद्धा दबावाखाली काम करावं लागतं, हे आपलं दुर्दैव असं मी म्हणेल. कारण आपला एक व्यक्ती स्वातंत्र्याचा देश असताना नुसतं मालिकेचा शेवटचा भाग दाखवण्यासाठी दबाव टाकणं एखाद्यावर आणि अशा भूमिका व्यक्त करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. शिक्षेला स्थगिती दिली तरी शिक्षा काही संपली अशातला भागने स्थगिती झाली तरी काय शिक्षा नाही झाली असा त्याचा अर्थ होत नाही. वरच्या कोर्टात होईल, परंतु जो न्याय राहुल गांधींना लावला होता, जो न्याय सुनील केदारनं लावला होता, उलट विधानसभेचे अध्यक्ष असं म्हणतात की माझ्याकडे कोर्टाची प्रतच आलेली नाही. 3 दिवस झाले होते, ठीक आहे, पुन्हा रिएस्टेट करायचं असतं स्थगिती दिल्यानंतर. परंतु अशा पद्धतीनं ज्यांना कोणत्याही कोर्टाने आरोपी ठरवलेले अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहता कामा नये, अशा प्रकारचा एक संकेत आतापर्यंत आहे. सर, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी तहसीलदारांची खेडमध्ये एका अनधिकृत रिसॉर्टवर पार्टी रंगाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. अशा प्रकारे बघता अनधिकृत रिसॉर्टचा मालकही या पार्टीमध्ये समोर उपजिल्हाधिकारी तहसीलदाराकडे फिरताना दिसला. अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागावं एवढंच मी सांगतो. सर, मराठी शाळांसंदर्भातलं एक विषय महत्त्वाचा, संख्या कमी झालेल्या मराठी शाळा बंद करण्याचा एकंदरीत त्याने शिक्षक न देण्याचा डाव आहे तो सरकारने आखलेला, त्यामुळे मराठी शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली. एक जरी विद्यार्थी असला तरी त्याला शिक्षक द्यावा लागेल, कारण शिक्षणाचा अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला आहे. एक जरी विद्यार्थी कुठे असेल तर त्याला शिक्षक सरकारने द्यावा. चला, थँक्यू.
चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केला आहे। चलो बुद्ध की ओर 2 मार्च